पावले चालती पंढरीची वाट अन अहिल्यानगरी झाली अक्षरशः विठ्ठलमय। टाळ मृदुंगांच्या निनादात जेसीपीतून पुष्पवृष्टीचा वर्षाव। पैलवान शिवाजी चव्हाण यांच्या हस्ते संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे अहिल्यानगरीत भव्य स्वागत। आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वावर त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी पालखी सोहळ्याचे अहिल्यानगर शहरात भक्तिभावाने आणि उत्साहाच्या वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले। सामाजिक कार्यकर्ते पैलवान शिवाजी चव्हाण तसेच वारकरी फडकरी दिंडी समाजाच्या पुढाकारातून आयोजित या स्वागत सोहळ्याने भक्ती, सेवा आणि सामाजिक एकात्मतेचा सुंदर संदेश दिला। पालखीचे शहरात आगमन होताच टाळ मृदुंगांच्या गजरात ज्ञानोबा तुकाराम आणि पांडुरंग हरीच्या अखंड जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। याच वेळी पैलवान शिवाजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जेसीपीच्या साह्याने संतांच्या पालखीवर आणि हजारो वारकऱ्यांवर करण्यात आलेल्या भव्य पुष्पवृष्टीने वातावरण अधिकच भक्तिमय झाले। फुलांच्या वर्षावात न्हालेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आनंद पाहून उपस्थितांचे डोळेही भरून आले। या स्वागत सोहळ्यात जगद्गुरू हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज, हरिभक्तपरायण संदीप महाराज खोसे, लहू विटकर, गोविंद वाघ, संपत नलावडे, अजित वाघ, युवराज चव्हाण यांच्यासह हजारो वारकरी, भाविक आणि नगरकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, अल्पोपहार आणि अन्य आवश्यक सुविधांचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली। त्यामुळे हा सोहळा केवळ स्वागताचा न राहता सेवा, समर्पण आणि वारकरी संस्कृतीचा सन्मान करणारा भक्तिमय उत्सव ठरला। अहिल्यानगरीच्या भूमीत फुललेल्या या भक्तिरंगाने पुन्हा एकदा वारकरी परंपरेची सामाजिक बांधिलकी, समतेचा संदेश आणि विठ्ठल भक्तीचे तेज संपूर्ण शहराला अनुभवायला मिळाले। आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांची दिंडीची स्वागत करण्यासाठी आज या ठिकाणी नगर शहरच्या वतीने आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित होतो। आणि या दिंडीचे वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे गेल्या 125 ते 150 वर्षापासून हा जो सोहळा चालू झालेला आहे, हा आदन काळापर्यंत हा चालूच राहणार आहे। या पाठीमाग एक निवृत्तीनाथ महाराजच या दिंडी बरोबर असतात अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि या श्रद्धेपोटी भाविक या दिंडीमध्ये सहभागी होतात। जवळजवळ आज या अहिल्यानगर शहरामध्ये या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीमध्ये जवळजवळ 80,000 ते 90,000 भाविक त्या ठिकाणी दिंडीमध्ये पायी चालत असतात। आणि संतांचं जे आशीर्वाद आहेत, आज एवढे मोठी पब्लिक जरी असली तरी कोणालाही कुठली विजा होत नाही किंवा सगळे सुखरूप त्या ठिकाणी पोहोचतात अशी या दिंडीची ख्याती आहे। आणि या धार्मिकतेला पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्या शहराचे आमदार संग्राम भैया जगताप असतील, आमदार अक्षयदादा कर्डिले असतील यांच्या सहकार्याने आणि इथून पाठीमाग ज्यांना संत परंपरेचा वारसा लाभला असे अरुण काका जगताप असतील, आदरणीय आमदार स्वर्गीय कर्डिले साहेब असतील, यांचा वारसा पुढे नेण्याचं काम आज संग्राम भैया आणि अक्षयदादा हे करीत आहेत। आणि शहरात एक त्यांच्यामुळे एक हिंदू धर्माचं वातावरण त्या ठिकाणी तयार झालेलं आहे। आणि आम्ही वाघ परिवार असन, चव्हाण परिवार असन, नलावडे परिवार असन, या परिवाराच्या वतीने आज या ठिकाणी आम्हाला या दिंडीची सुरुवात केली। रामकृष्ण।